पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आसवे पाटीलपाडा येथे रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या वादळात शाळेचे 5 पत्रे उडून गेले असून शाळेच्या आवारातील पाण्याची टाकी आणि गोणेही खाली कोसळले। वादळाच्या या अचानक आलेल्या तडाख्यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये ठेवलेले शैक्षणिक साहित्यही पाण्यात भिजले। काही साहित्य ग्रामस्थांनी व शिक्षकांनी तातडीने वेगळे करून वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असून गावकऱ्यांच्या मदतीने शाळेतील साहित्य बाजूला केले। त्याचवेळी शाळेच्या शिक्षिका व केंद्र प्रमुखांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरते प्लास्टिक पत्रे लावण्याची व्यवस्था करण्यात आली। ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच विष्णू गुरोडा यांनी शाळेला भेट देऊन परिस्थिती पाहिली असता त्यांनी सांगितले की शाळेचे उडालेले पत्रे लावणे आणि इतर रिपेअरिंगची कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून तातडीने केली जातील। विशेषतः पाण्याची टाकी ही थेट स्ट्रक्चरवरून कोसळल्यामुळे ती पूर्णपणे फुटली असून ती पुन्हा बसवावी लागणार आहे। विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे। या नैसर्गिक आपत्तीतून ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि शाळेसाठी घेतलेली जबाबदारी निश्चितच कौतुकास्पद आहे। शाळेच्या दुरुस्तीच्या कामात प्रशासनानेही तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज निलेश दांडेकर, तालुका प्रतिनिधी, डहाणू। मी विष्णू जयराम गुरोडा, आसवेगाव सरपंच। आज जिल्हा परिषद शाळेची शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा आल्यामुळे ही शाळेची अवस्था अशी झालेली आहे की छतावरचे सर्व पत्रे उडवलेले आहेत आणि जी आजची परिस्थिती आहे ती शाळेच्या दप्तर असेल किंवा मुलांचं खेळणं वगैरे जे असेल ते आणि त्याचप्रमाणे आमच्या शाळेचा प्रोजेक्टर होता तो पण पाण्यामुळे भिजून गेलेला आहे, फॅन भिजून गेलेले आहेत। अशी बरीचशीच आमच्या जिल्हा परिषद शाळेची नुकसान झालेली आहे। तरी आम्ही ग्रामपंचायतीकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानंतर मी ग्रामस्थांना पण आवाहन करेन की शाळेसाठी जे काही मदत होईल ती करावी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।